हरिओम. बघा, मान आणि खांद्यांचा व्हिडिओ आपण मागे दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये पालथ्या स्थितीतले जे बरेचशा हालचाली दाखवल्या आहेत. तर मला बरेचसे फोन आले की ते खूप छान हालचाली आहेत की ज्याने आम्हाला खूप फायदे झाले आणि ज्या पूर्वी आम्ही कधीच अशा बघितलेल्या नव्हत्या आणि खूप छान वाटल्या हालचाली. तर आता सुद्धा मी काही अजून नवीन हालचाली ज्या पालथ्या स्थितीतल्या आहेत त्या देणार आहे. त्या पण तुम्ही बघा आणि करा. कारण आजकाल बघा की वाकून सगळ्यांची काम आहेत, लॅपटॉपवर वाकून काम आहे, मोबाईलवर सारखं काम आहे आणि त्यामुळे हे त्रास खूप जणांना आहेत. आणि वारंवार पेनकिलर घेणं किंवा डॉक्टरांना दाखवणं किंवा फिजिओथेरपी करणं ह्यांनी हे त्रास बरे होतातच असं नाही. पण जर तुम्ही नियमितपणे मी सांगितलेल्या एक्सरसाइज केल्या तर तुम्हाला हे त्रासच उद्भवणार नाही. बघा, आता आपण हा व्हिडिओमध्ये सगळी माहिती सांगणार आहोत. नमस्कार, मी स्वर्णा कौलगुड, निसर्गोपचार तज्ञ, योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे. आजकाल आपली जी कामं आहेत ती सगळी लॅपटॉपवर आहेत. 8-8 तास 10-10 तास आपण लॅपटॉपवर बसतो आणि आपली मान सारखी अशी सातत्याने खाली असते. बघा, आपले जे मानेच्या मागचे 7 मणके आहेत त्याच्यातून आपण सातत्याने पुढे वाकलेलो असतो. डोळ्यांचं कंटिन्युअस काम चालू असतं. डोळ्यांनी आपण सारख्या त्या गोष्टी स्क्रीनवर बघत राहतो. त्यामुळे डोळे जे नैसर्गिक ओले राहायला पाहिजेत ते पण आजकाल राहत नाहीयेत. डोळ्यांना ड्रायनेस येतोय, डोळ्यांचे आजार वाढलेत. त्यामुळे जे डोळ्यांचे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे जाऊन आपण दाखवतो आणि त्यांच्याकडनं काही ड्रॉप्स आणतायत लोक. असे त्रास होत आहेत. तर ह्यासाठी आपण घरच्या घरी काय काळजी घेऊ हे बघणार आहोत आपण. बघा, साधी गोष्ट आहे. जर आपल्याला हे काम वर्षानुवर्ष करायचंय तर निश्चितपणे आपण काय चुका होत आहेत हे बघितलं पाहिजे. जर आपलं काम लॅपटॉपवर असेल तर ज्या टेबलवर आपण हे बसून काम करतो आहे तिथे आपला लॅपटॉप आपल्या डोळ्यांच्या खालच्या बाजूला नसला पाहिजे. तर आपल्या डोळ्याच्या लेवलला आपला लॅपटॉप असला पाहिजे आणि त्यासाठी ह्या टेबलवरती तुम्ही अजून एक डेस्क घ्यायचं आहे की ज्याची उंची तुम्ही तुमच्या डोळ्यांच्या लेवलला करू शकाल आणि तुमचा लॅपटॉप तुमच्या समोर राहील. म्हणजे तुमची मान सरळ राहील. जे काही तुम्ही काम करताय ते मान सरळ ठेवून कराल तर तुम्हाला हे त्रास उद्भवणार नाही. जर वय तरुण असेल तर ताबडतोब तुम्हाला काहीच त्रास जाणवत नाही, पण त्या त्रासाची सुरुवात तुम्हाला झालेली असते. आणि मग काही कालावधीनंतर 30-35 नंतर जेव्हा शरीरामध्ये वात वाढतो, जेव्हा जो काही सायनोव्हियल फ्लुइड असतं ते पण थोडंसं ड्राय व्हायला लागतं आणि जो काही स्पॉन्जी भाग असतो 2 हाडांच्या मधल्या भागामध्ये तो पण कमी व्हायला लागतो आणि मग नंतर हे जे काही त्रास सुरू होतात आणि मग त्याची ट्रीटमेंट आपण घेतो. तर हे त्रास जर सुरूच व्हायचे नसतील, असे जर आपल्याला काळजी घ्यायची असेल तर निश्चितपणे हे बदल आपल्याला केले पाहिजे की मान सातत्याने वाकून ज्यांची कामं आहेत तर त्यांनी मान सरळ कशी राहील. जर आपल्याला 8-8 तास काम करायचंय तर आपल्या लेवलला आपला लॅपटॉप, आपल्या लेवलला आपला मोबाईल असणं डोळ्यांच्या रेषेत हे फार गरजेचं आहे. बघा, तुम्ही आजकाल नोटीस केलं असेल की जे कोणी ऑर्थोपेडिक डॉक्टर असतात ह्यांच्याकडे बघा अनेक पेशंट असतात. म्हणजे अगदी आपण कमीत कमी संख्या धरली तरी रोजचे 60-70 पेशंट तर त्यांना रोजच पाहावे लागतात. मग त्यांनी बघा आता सगळ्या ऑर्थोपेडिक डॉक्टरांनी काय बदल केलेत बघा की त्यांनी एक डेस्क ठेवून आपल्या समोर ठेवलेलं आहे. सगळं जे लिखाण कामाचं काम आहे, जे काही रिपोर्ट्स बघायचे ते त्यांच्या उंचीवर बघतात, मान खाली वाकवत नाहीत. त्याच्यानंतर तुम्ही जर का सकाळच्या तुमच्या ओपीडीला जर 60 पेशंट तुम्ही असे चेक करणार असाल सारखे किंवा इकडं पेशंट येत असेल तर सारखं मान अशी करून जर 60 पेशंट चेक करणार असाल तर मानेचा निश्चितपणे त्रास होणार. हे स्वतः ऑर्थोपेडिक डॉक्टर असल्यामुळे त्यांना माहितीये. त्यामुळे बघा आता ते काय करतात, 2-3 केबिन मध्ये पेशंटला बोलवतात. म्हणजे बाहेर त्यांची रिसेप्शनिस्ट ह्या केबिन मध्ये एक पेशंट बसवते, ह्या केबिन मध्ये एक बसवते आणि त्या केबिन मध्ये टेबलची व्यवस्था अशी केलेली असते की ह्या केबिन मध्ये जर पेशंट ह्या बाजूनी बघत असतील तर त्या केबिन मध्ये ह्या बाजूनी बघतील. तर अशी त्यांची हालचाल. जर एक पेशंट इथे तपासलाय त्यांनी तर ते 2-3 पेशंट इकडे तपासतील, मग दुसऱ्या केबिनला जातील,
तिकडे ते ह्या बाजूनी चेक करतील, ह्या बाजूनी त्याची माहिती विचारतील, असं ते करतात. त्यामुळे त्यांच्या ज्या मानेच्या हालचाली आहेत त्या एकाच दिशेने कायम होऊन जो त्यांना त्रास होतो तो होत नाही. म्हणून त्यांनी आता वेगळ्या वेगळ्या केबिन मध्ये पेशंट बोलवतात आणि तिथे तिथे बसवून ठेवतात पेशंटला. इथे 2-3 झाल्यानंतर तिकडे 2-3 ते चेक करतात. तर हा बदल निश्चितपणे केला पाहिजे, कारण जर वर्षानुवर्ष आपल्याला जर का असं काम करायचंय तर आपण आपल्या सोयीचं सगळं नीट करून ठेवलं पाहिजे, नाहीतर त्रास हे उद्भवणारच आहेत. आत्ताच्या वयात वाटले नाही तरी पुढे वात वाढतो आणि हे त्रास पण वाढतात. त्यामुळे जर तुमचं वय तरुण असेल तर तुम्ही हे बदल करायचेच आहेत, सगळ्यांनीच हे बदल करायचे. पण आत्ता त्रास होतो आहे, मानेचा खांद्यांचा त्रास होतोय, मागे इथे स्कॅप्युलाच्या तिथे बऱ्याचदा स्पॅझम होतो, मसल स्पॅझम होतो बऱ्याच जणांना, आणि मग इथे दुखत राहतं मागच्या बाजूला. तर असे जेव्हा त्रास होतात तर त्या लोकांनी जर त्यांचं वय थोडं जास्त असेल तर त्यांनी तेलाचाही वापर करायचा आहे. सांध्याला जर सूज नसेल तर किंवा मानेला तर शेकायचं आणि त्याच्यानंतर तेल वापरायचं, तेलाचा उपयोग करायचा, हलका मसाज करायचा, कारण तेलाने वात कमी होतो. त्यामुळे तेलाचा वापर करा. आणि मी जे एक्सरसाइज आता सांगते ते निश्चितपणे करा. थोडा वेळ आपल्या स्वतःला द्या. तुम्हाला किती वेळ आहे बघा, अगदी पूर्ण 1 तास खरं म्हणजे रोज केलं पाहिजे योगाभ्यास, पण नसेल एक 15 मिनिटाचा वेळ असेल तर तुम्ही तुमचा जे काही प्रोफेशन आहे, तुमचं जे काम आहे त्याला अनुसरून तुम्ही योगाचा जी साधना आहे ती तुम्ही ठरवली पाहिजे. तर तुमचं वाकून काम असेल, तुम्हाला नेहमी खांदे दुखत असतील, तुमची मान नेहमी तुम्हाला दुखत असेल तर तुम्ही या एक्सरसाइज डेली केल्या पाहिजे. हार्डली 15 मिनिटं लागतात, तेवढे आपण आपल्या स्वतःला दिलेच पाहिजे. तर ह्या सगळ्या एक्सरसाइज करा. ह्यामुळे मानेच्या मणक्यांची, मानेच्या स्नायूंची ताकद वाढते, खांद्यांची ताकद वाढते. बघा, आपल्याला जी काही हाडं दिली आहेत आणि जे काही सांधे दिलेले आहेत हे अक्षरशः 120-130 वर्ष सुद्धा ठणठणीत राहतील, खरं म्हणजे असे आहेत. पण स्नायू जे आहेत त्याच्यावर आपण काम करत नाही. ज्यांनी सांध्यांना पकडून ठेवलेलं आहे ते जे स्नायू आहेत ते शिथिल होत जातात आणि त्यामुळे सांध्यांची ताकद कमी होते आणि आजार वाढतात. तर निश्चितपणे जर तुम्ही करत नसाल कुठलाही व्यायाम तर निश्चितपणे करा. योग साधना डेली करा, स्नायूंची ताकद वाढवा. आणि योगाचा अभ्यास करताना सुद्धा एकसारखं सगळं करायचं नाहीये की खांद्यांसाठीच्या हालचाली झाल्या पाहिजेत, मानेसाठीच्या झाल्या पाहिजेत, कमरेसाठीच्या झाल्या पाहिजेत. जिथे जिथे तुम्हाला जॉईंट्स आहेत तिथल्या सगळ्या हालचाली, मनगटाचा सांधा, गोट्याचा सांधा, गुडघ्याचा सांधा, ह्याच्या हालचाली डेली कशा होतील याचा विचार करा. कुठल्या तरी कोणीतरी सांगताय म्हणून काही करणं किंवा काही वाचून करणं यापेक्षा आपल्या शरीराची माहिती, आपल्या कामाची माहिती आपल्याला असते आणि त्यामुळे आपण आपल्यासाठी बरोबर चांगला प्लॅन योगाचा करू शकतो. तुम्ही निश्चितपणे अभ्यास करा आणि तसा योगाभ्यास तुम्ही डेली स्वतःसाठी करा. आणि ज्या दिवशी तुम्हाला सुट्टी असते त्या दिवशी तुम्ही काहीतरी फास्ट करा, जेणेकरून तुमच्या हृदयाची जी काही हार्टबीट्स आहेत ते वाढतील, त्यामुळे कार्डियक एक्सरसाइज पण तुमची होईल. तर असं काहीतरी तुम्ही स्वतःसाठी निश्चितपणे प्लॅन करा, तुम्हाला खूप फायदे जाणवतील. आता बघा, मी खांद्यांसाठी आणि मानेसाठी मागच्या वेळेला एक व्हिडिओ दिलेला आहे, त्याचबरोबर हे पण सगळे व्यायाम करायचे आहेत. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर या व्हिडिओच्या खाली आपण त्याची लिंक देणार आहोत. त्यामुळे ते सगळे एक्सरसाइज जे काही 4-5 असतील ते आणि आत्ताच्या व्हिडिओत जे काही 4-5 असतील ते हे तुम्ही करायचे आहेत. हार्डली 15 मिनिटं लागतात आणि ते तुम्हाला करायला हरकत नाही. तुम्ही करून बघा, अनुभव घ्या, बघा तुम्हाला भरपूर फायदे होतील. मुळात ताकद वाढेल ह्या वरच्या भागाची, स्नायू, खांदे, खांद्याचा जॉईंट, मानेचे सगळे मणके यांची चांगली ताकद वाढेल आणि तुम्हाला हे जे काही त्रास होत आहेत ते तुम्हाला होणार नाही. तर निश्चितपणे करा. पालथ्या स्थितीमधून आपण करणार आहोत 5 प्रकार. पालथं झोपायचंय. आणि आता मी इथे सध्या 2 फुलं ठेवलेली आहेत. तुम्ही काही पण ठेवा, 2 डबी ठेवा, 2 छोट्या बाटल्या ठेवा, काही पण ठेवायला हरकत नाही. इथे मी जसे दगड ठेवलेत तसं तुम्ही छोट्या विटा वगैरे जवळ ठेवायला हरकत नाही. आणि एक छोटीशी उशी पण घेतलेली आहे आपण.
आता आपण बघूयात आपल्या मानेसाठी आणि खांद्यासाठी कसे प्रकार करायचे. जे काही 2 आपण घेतलंय, मी आता फुलं घेतले, तुम्ही जे काही घेतलंय ते असं पकडायचं आहे. पहिला प्रकार बघूयात. आता बघा, श्वास सोडलाय, आता श्वास घेत फुलं मागं घ्यायची आहेत, पुढचा भाग वर, परत खाली, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर. 1 बघा, 2 3 4 5. रिलॅक्स. बघा, पहिला प्रकार केलेला आहे आपण. आता आपण दुसरा प्रकार करणार आहोत. बघा, आता डाव्या हाताने उजवं फूल घ्यायचंय, मागे घ्यायचंय. उजव्या हाताने फूल घ्यायचंय, डाव्या बाजूला घ्यायचंय. बघा, विरुद्ध हाताने विरुद्ध फूल ठेवायचं आणि घ्यायचं. चालू ठेवायचंय. 1 2 3 4 5 6. छान. रिलॅक्स. विश्रांती घ्या. हा झाला दुसरा प्रकार. 2 प्रकार केलेले आहेत. आता आपण तिसरा प्रकार करताना हे जे बाजूला विटा किंवा दगड ठेवलेत ते थोडेसे जवळ घ्या. त्याच्या अलीकडे आणि पलीकडे फुलं ठेवायचे आहेत. आणि तिसऱ्या प्रकाराला आपल्याला उशी लागणार आहे. बघा, उशीची घडी करून घ्यायची, किंवा तुमची जर का थोडीशी जाड असेल तर हरकत नाही. ही पातळ आहे म्हणून आपण घडी केलेली आहे. आता बघा, तिसऱ्या प्रकाराला कपाळ टेकवलंय, फुलं आत आणि दगडाच्या पलीकडे, परत आत आणि पलीकडे. ठीक आहे, चला. 1 2 3 4 5. छान. रिलॅक्स. बघा, 3 प्रकार केलेले आहेत आपण. आता आपण चौथा प्रकार करणार आहोत. त्यासाठी हातात धरली आहेत फुलं. आता ती मागे घेणार आहोत, मान वर करायची आहे. नंतर 1 2. हात बघा, सरळ घेतो एकदा, तिरपे घेतो एकदा. 3. आता तिरपे. 4 जागेवर. सरळ. 5 जागेवर. तिरपे. 6 जागेवर. खूप छान. रिलॅक्स. बघा, एकदा सरळ आणायचेत आणि एकदा तिरपे हात आणायचेत. हा झाला चौथा प्रकार. आता आपण 5वा प्रकार बघूया. त्याच्यासाठी परत एकदा उशी घ्यायची आहे. आता 5व्या प्रकाराला आपण जे काही दगड किंवा तुम्ही विटा ठेवल्या असतील तर त्या बाजूला काढून टाकल्या आहेत आपण. आणि समोर दोन्ही हात आहेत. कपाळ टेकलेलं ठेवायचं आहे उशीवरती. आणि आता हे जे हात आहेत हे साईडला घ्यायचे आहेत आणि पुन्हा पुढे घ्यायचे आहेत. बघा, 1 2 3. छान. 4 5. छान. रिलॅक्स. आता उशी काढायची आहे बाजूला आणि मकरासनमध्ये विश्रांती घ्यायची आहे. पूर्ण 5 प्रकार केलेले आहेत आपण. हे सगळे प्रकार तुम्ही कमीत कमी 10-10 वेळेला करायचे. पुढे जाऊन चांगली प्रॅक्टिस झाली की मग नंतर ते 15 वेळेला 20 वेळेला असे करण्याचा प्रयत्न करा. खूप फायदे होतील. निसर्गोपचार केंद्राचे व्हिडिओ बघत असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण दुसऱ्याचं चांगलं केलं तर आपलं निश्चितपणे चांगलं होतं. निश्चितपणे एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून बघा, तुम्हाला दिवसभर खूप चांगले अनुभव येतात. करून बघा. आणि भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा अजून एक व्हिडिओ मी फ्रोझन शोल्डरसाठी देणार आहे. फ्रोझन शोल्डरसाठी एक मागे व्हिडिओ दिलेला आहे. पुन्हा आता अजून एक पुढचा व्हिडिओ मी फ्रोझन शोल्डरसाठी देणार आहे. ज्यांचा हात अजिबातच वर जात नाही, जखडलेला आहे, त्यांच्यासाठी एक व्हिडिओ देत आहे. तो पण पुढचा व्हिडिओ निश्चित